चला जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या कृषी सौर योजनेबद्दल. ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. शेतीमधला वीज आणि डिझेलचा खर्च वाढतच चाललाय, बरोबर? पण त्यावर एक उपाय आहे. विचार करा, सिंचनाचा खर्च जर जवळजवळ शून्य झाला तर? हो, या योजनेमुळे हे शक्य आहे. तर ह्या योजनेचे नेमके फायदे काय आहेत? चला पटकन बघूया. सरकार सौर पंपासाठी तब्बल 90% अनुदान देत आहे. म्हणजे खर्च फक्त 10%च करायचा आहे. मग ह्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? त्याची प्रक्रिया पण एकदम सोपी आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. आधी लॉग इन करा, मग अर्ज भरा आणि कागदपत्र अपलोड करा. अर्ज सबमिट झाल्यावर पुढे काय होतं? तर एक निवड प्रक्रिया असते. आणि जर लॉटरी पद्धतीनं नाव लागलं तर पुढची प्रक्रिया सुरू होते. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात सोलार पंप बसवला जातो आणि तपासणीनंतर अनुदान थेट खात्यात येतो. या योजनेमुळे वीज आणि डिझेलच्या खर्चातून सुटका मिळते आणि शेती आत्मनिर्भर होते. सौर ऊर्जेचा वापर आणि सरकारी अनुदान यामुळे शेतीचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होऊ शकतं. तर मग ही एक स्वर्ण संधी आहे. या योजनेचा नक्की विचार करा.